नमस्कार मैत्रिणींनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की दारूची नशा चढल्याने सायली ही काहीबाही करत असते. ती जेवत असलेल्या एका माणसाच्या प्लेटमधून जिलेबी घेते आणि जिलेबी खाऊन टाकते. तिचं असं वागणं पाहून सगळे हसू लागतात. तर अर्जुनला मात्र टेन्शन येतं. सायली ही प्रत्येकाच्या प्लेटमधून काहीतरी उचलत असते आणि अर्जुनलाही खाऊ घालते. हे पाहून सगळे लोक तिच्यावर चिडतात. तर प्रिया हे मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवत असते. सायलीचा स्वतःवर ताबा राहिलेला नसतो. ती काहीही बोलत असते, कशीही वागत असते. अर्जुन तिला सावरण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो, चला मिसेस सायली, रूममध्ये जाऊया. परंतु सायली म्हणते, नाही, मला येथेच थांबायचंय, मला येथे जेवायचंय, मी नाही जाणार रूममध्ये. असं म्हणून ती पुन्हा एकदा ज्यूस पिऊ लागते आणि ज्यूस पिल्यानंतर म्हणते, अर्जुन सर, हा ज्यूस आधीसारखा नाहीये, आधीचा थोडा कडू होता, हा चांगला आहे. अर्जुनला कळतच नाही की सायली असं का बोलते. त्यानंतर सायली ही जॉनला मोठ्या आवाजात गाणं लावायला सांगते. जॉन लगेचच गाणं लावतो आणि त्यानंतर सायली चक्क डोक्यावर ग्लास ठेवून डान्स करू लागते. ती खूपच फनी डान्स करते. सगळे तिच्याकडे पाहून हसू लागतात. अर्जुन तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण सायली ही काहीही ऐकून घेत नाही. प्रिया हा व्हिडिओ बनवत असते. अर्जुन हा सायलीला कसाबसा उचलतो आणि जबरदस्तीने रूममध्ये घेऊन येतो. इकडे घरी पूर्ण आजी झोपलेली असते. तेवढ्यात तिच्या स्वप्नात प्रतिमा येते आणि ती म्हणते, तू माझं नाही ऐकलंस, माझ्या तन्वीला सुनेचा अधिकार नाही ना दिला, आता मी कायमचं तुझ्यापासून दूर जाते. असं म्हणून ती निघून जाते. पूर्ण आजी दचकून जागी होते आणि ओरडू लागते, प्रतिमा थांब, प्रतिमा थांब. तिचा आवाज ऐकून सगळे रूममध्ये येतात आणि विचारतात की काय झालं. पूर्ण आजी सांगते, प्रतिमा माझ्या स्वप्नात आली होती. ती म्हणाली, तू माझ्या मुलीला सुनेचा अधिकार नाही ना दिला, आता मी तुला कायमचं सोडून चालले. असं म्हणून पूर्ण आजी ढसाढसा रडू लागते. प्रताप तिला शांत करतो. अश्विन म्हणतो, तू जे मनात विचार करते ते स्वप्नात पाहते, उगाचच या गोष्टींचा विचार करू नको. कल्पनाही तिला समजावून सांगते, तुमचा विश्वास आहे ना, प्रतिमा या गावात आहे, या शहरात आहे, तर त्या आपल्या नक्कीच भेटतील, काळजी करू नका, आता तुम्ही शांत झोपा. पूर्ण आजी म्हणते, मला नाही झोप येणार. अश्विन, मला झोपेची गोळी दे. अश्विन म्हणतो, नाही, मी नाही देऊ शकत, अशा गोष्टींची सवय लागते, तुला शांत झोप लागेल, तू प्रयत्न कर. पूर्ण आजी झोपण्याचा प्रयत्न करते. इकडे अर्जुन सायलीला कसंबसं रूममध्ये आणतो. तर सायली ही त्याच्यावर ओरडू लागते आणि म्हणते, तू माझं ऐक, तू येथे बस, तू ऐक रे. हे ऐकून अर्जुनला आश्चर्यच वाटतं. सायली तू तडाख करून आपल्याशी बोलते यावर त्याचा विश्वासच बसत नाही. अर्जुन हा दरवाजा बंद करायला लागतो. तर सायली त्याला म्हणते, तू मोठ्याने गाणं लाव, मला डान्स करायचा आहे, तू माझा डान्स पहा. अर्जुन म्हणतो, मला तुमचा डान्स पाहायचाच नाहीये ना, आणि तुम्ही आता गपचूप झोपायचं. असं म्हणून तो सायलीला झोपी लावतो आणि रूम बाहेर जातो. परंतु अर्जुन बाहेर गेलाय हे पाहून सायली खूप खुश होते आणि उठून उभी राहते. इकडे प्रियाला खूप आनंद झालेला असतो. आपल्याकडे खूप मोठा पुरावा आहे. हा व्हिडिओ पाहून सुभेदारांच्या घरी मोठी सुनामी येईल असं तिला वाटतं आणि ती अस्मिताला फोन करते आणि सांगते की माझ्याकडे असा व्हिडिओ आहे ज्यामुळे सायली घराच्या बाहेर फेकली जाईल. हे ऐकून अस्मिताला खूप आनंद होतो. तर दुसरीकडे साक्षीला महिपतचा कॉल येतो आणि ती चैतन्याला सोडून त्याच्याशी बोलायला जाते. अर्जुन हा रूम बाहेर येऊन थांबलेला असतो. सायली दारू पिले की काय अशी शंका त्याला येते. तर रूममध्ये सायली ही मोठ्या आवाजात कोंबडी पळाली हे गाणं लावते आणि या गाण्यावर धांगडधिंगात डान्स करू लागते. अर्जुनला समजतं की आपल्या रूममधूनच गाण्याचा आवाज येतोय. तेवढ्यात आजूबाजूच्या रूममधली माणसं बाहेर येतात आणि अर्जुनवर चिडून म्हणतात, तुमच्या बायकोने गाणं लावलंय ना, आता पार्टी सुद्धा त्यांनीच गोंधळ घातला आणि गाणंही त्यांनीच लावलंय, त्यांना बंद करायला सांगा. अर्जुन सगळ्यांना सॉरी म्हणतो आणि रूममध्ये येतो. तर इकडे सायली ही जोरजोरात नाचत असते, डान्स करत असते. अर्जुन म्युझिक बंद करतो. सायली चिडून म्हणते, तू गाणं कशाला बंद केलं, गाणं लाव, मला डान्स करायचा आहे. अर्जुन चिडून म्हणतो, आता गाणं लावलं ना तर बाहेरची लोक मला मारतील, मला मार खावा लागेल, चला आपण बाहेर फिरायला जाऊया. सायलीला खूप आनंद होतो आणि ती जोरजोरात ओरडू लागते. त्यामुळे अर्जुन तिचं तोंड बंद करतो. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सायली ही संपूर्ण माथेरानच्या रस्त्यावर डान्स करणार, आनंदी होणार, गाणार, मनसोक्तपणे राहणार. त्यामुळे अर्जुन खूप खुश होईल. अर्जुन हा तिला थोड्या वेळानंतर रूममध्ये घेऊन येईल आणि म्हणेल की तुमचा हा नवीन अवतार मला खूप आवडलाय, मी तुमच्या प्रेमात पडलोय मिसेस सायली. आणि तो सायली समोर आपल्या प्रेमाची कबुली देणार. मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच. परंतु तोपर्यंत लग्नाची बेडी या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी
व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.